कोपरगाव शहरातील निवारा कॉर्नर जुना टाकळी नाका येथील खाऊ गल्लीमध्ये सुरू करण्यात आलेल्या निरंजन रोलर कोस्टर आईस्क्रीम तर्फे सामाजिक बांधिलकी जपत लायन्स मूकबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आईस्क्रीम वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला। वाढत्या उन्हाच्या तीव्रतेत या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना गारव्याचा दिलासा मिळाला। कोपरगाव शहरातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून उन्हाचा पारा 40 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचत आहे। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना थंडावा देण्याच्या उद्देशाने मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी दुपारी 5 वाजता कोपरगाव शहरातील खाऊ गल्लीत या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध थंडगार व चविष्ट आईस्क्रीमचा स्वाद घेण्यात आला। अनपेक्षितपणे मिळालेल्या या गोड भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला। उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी आईस्क्रीमचा मनमुराद आनंद घेतला। या उपक्रमाचं आयोजन निरंजन रोलर कोस्टर आईस्क्रीमचे संचालक मोहित दत्तात्रय मोरे तसेच उमेश नाईक यांच्या संकल्पनेतून करण्यात आलं असून व्यवसायासोबत सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा त्यांचा हा प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरत आहे। दरम्यान कोपरगाव शहरातील खाऊ गल्ली येथे उद्योजक सागर काळे यांच्या माध्यमातून अनेक तरुणांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। त्यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना वडापाव तसेच भेटवस्तूंचंही वाटप करण्यात आलं, ज्यामुळे या उपक्रमाला अधिकच आनंददायी आणि संस्मरणीय स्वरूप प्राप्त झालं। या उपक्रमामुळे निरंजन रोलर कोस्टर आईस्क्रीमने केवळ व्यवसायापुरतं मर्यादित न राहता सामाजिक भान जपणारी भूमिका अधोरेखित केली असून अशा उपक्रमांमधून समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। आज या ठिकाणी खाऊ गल्ली कोपरगाव येथे लायन्स मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थी व स्टाफ या ठिकाणी खाऊ गल्लीमध्ये आलेला आहे। निरंजन आईस्क्रीम दत्तू मोरे त्यांच्यातर्फे आपले जे मूकबधीर मुलं आहेत ते त्यांना आता सुट्टी लागणार आहे। आईस्क्रीम त्यांना खाऊ घातली, त्यामुळे मुलांना खूप आनंद झाला। कोपरगाव मधील लायन्स मूकबधीर विद्यालय यांचे लहान लहान विद्यार्थी मूकबधीर विद्यार्थी यांना एक शाळेच्या सुट्ट्या लागणार आहे। 2-3 दिवसात शाळा संपणार आहे, त्यानंतर ते घरी जाणार आहे। त्यासाठी पहिल्यांदाच कोपरगावमध्ये सुरू करण्यात आलेले निरंजन कोस्टर आईस्क्रीम ही मोहित मोरे यांनी कोपरगावात प्रथमच चालू केली। नॅचरल तयार करून जागेवर आईस्क्रीम वाटप ही या मुलांना त्याचा आस्वाद घेण्यासाठी सागर काळे व मोहित मोरे यांच्या दोघांचे उपक्रम खाऊ गल्ली कोपरगाव या ठिकाणी या मुलांना एक स्वादाचा आनंद घेण्यासाठी व एक पिकनिक म्हणून कोपरगावातले लायन्स मधील विद्यालय यांचं तिथे येण्याचं आयोजन केलं होतं। मुलांनी छान प्रकारे आनंद घेतला आहे। अपंग विद्यालय कोपरगाव येथे सर्व मुलांना खाऊ गल्लीमध्ये आणून खाऊचा आस्वाद दिल्याबद्दल सर्व शाळेच्या वतीनं मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद।